नमस्कार मित्रांनो, आनंदी या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एक आता जबरदस्त असा ट्विस्ट आपल्यासमोर येणार आहे. कारण आजच्या भागामध्ये आपण बघितलं की आनंदीचा अपघात झालेला आहे आणि त्या अपघातामध्ये मात्र आनंदीचं भयानक सत्य सगळ्यांच्या समोर आलेलं असतं. परंतु आता मात्र आनंदीला रक्त देऊन जेव्हा आता सगळ्यांनी घरी आणण्याचा प्रयत्न केलेला असतो, आनंदीला रक्त दिलेला आहे, पण तरीसुद्धा मात्र आता आरती काही ऐकायला तयार नसते. कारण आरतीने सगळ्यांच्या समोर आनंदी जेव्हा घर सोडून गेली तेव्हा तिला शोधण्यासाठी खूप विनवण्या केल्या होत्या. तर घरच्यांनी तिला इतका त्रास दिलेला आहे आणि त्या त्रासाला कंटाळून आपली आनंदी घर सोडून निघून गेलेली आहे. आणि तरीसुद्धा तिला आज तिच्या जीवावर इतकं संकट आलेलं असतं आणि स्वतः मालकसाहेबसुद्धा आनंदीला वाचवायला यायला तयार नव्हते. आनंदी कुठे गेले त्यांना काहीच घेणेदेणं नाही. म्हणजे त्या घरामध्ये आनंदीवर किती त्रास होतो. म्हणून आता आरतीने घाईने पोलीस केस केलेली असते आणि पोलीस केस करून आता पृथ्वी मुलांच्या विरोधात सुद्धा आणि युगंधरच्या विरोधात सुद्धा आणि विद्याधरच्या विरोधात सुद्धा ही पोलीस केस केलेली आहे. कारण माझ्या बहिणीला मात्र आता तिथे इतका त्रास आहे, तरीसुद्धा मात्र माझी बहीण तेथे राहते आणि त्यांनी तिला जबरदस्तीने हे घर सोडून जाण्यासाठी सांगितलं. अगदी तिला त्रास वगैरे सगळं काही ते देत होते आणि तिचा कोणीही विचार केला नाही. तिचा मात्र छळ त्या घरामध्ये होत होता असं आरतीने मात्र केस केलेली असते. तेव्हा मित्रांनो आता मात्र युगंधर विद्याधर यांना सगळ्यांना शिक्षा झालेली असते. पण आता युगंधरला झालेली जी शिक्षा आहे, जेव्हा आनंदी सुखरूप आता वाचते आणि तेव्हा तिला समजतं की युगंधरला मात्र शिक्षा झालेली आहे, तेव्हा आनंदी स्वतः पोलीस स्टेशनला येते आणि युगंधरची सुटका करते की त्यांनी मला काही केलेलं नाही. कारण हे सगळं आता मी माझ्या स्वतःच्या मनाने केलेलं आहे. जेव्हा आता ती सत्य सांगते तेव्हा मात्र आता युगंधरला आनंदीबद्दल जो काही प्रेम आणि विश्वास आहे तो मात्र आणखीनच वाटतो. आणि शेवटी मित्रांनो आता सविस्तर नक्की व्हिडिओ कसा आहे त्यासाठी मात्र आता आपण बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. त्यामुळे तुम्हाला असेच नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळतील आपल्या ह्या आशा चॅनलवर. तेव्हा मित्रांनो हे बघा, आता आनंदीला जीव वाचवलेला आहे तो पण पृथ्वीने रक्त देऊन, परंतु आरतीला भयंकर राग आलेला असतो. आरतीला किती काही झालं तरी आज आपल्या आनंदीची अवस्था बघवत नसते. कारण या घरात आता आपल्या आनंदीताईने इतकं सर्व काही केलं तरीसुद्धा या घरात तिला जी काही वागणूक मिळते त्यामुळे आता आरती खूप भयंकर भडकलेली असते. कारण तिला असं वाटतं जी आनंदी आपल्या घरासाठी अगदी म्हणजे कोणतंही कष्ट करायला तयार असते, कोणताही त्रास सहन करायला ती तयार आहे, पण या घरातील लोकांना तिची थोडीशी सुद्धा किंमत नाही हे तिने स्पष्ट ओळखलेलं असतं. मग आता त्या घरात पाठवून आनंदीचा उपयोग नाही. तिला काही झालं तरी आपल्या घरी आबांच्या घरी आणायचं आणि आबांनी सुद्धा आपल्या आनंदीला कसं स्वाभिमानी जगायला शिकवलेलं आहे. आनंदी किती काही झालं तरी त्या घरात सुखात नाही. म्हणून आरतीने आता ह्या पृथ्वीला खूप काही सुनावून घाईने पोलीस कंप्लेंट केलेली असते आणि पोलीस कंप्लेंट करून मात्र सगळं काही आता अगदी ह्या सगळ्यांच्या विरोधात केलेलं असते. तेव्हा सगळ्यांना मात्र आता पोलीसमधून आता हे बोलवणं येतं, लवकरात लवकर पोलीस स्टेशनला जर हजर नाही झाले तर तुम्हाला अटक होईल. म्हणून सगळेजण आता घाईने पोलीस स्टेशनला येतात. आता आनंदीने म्हणजे आता ही पोलीस कंप्लेंट नक्की केली तरी कोणी असं सगळ्यांना वाटत असतं. म्हणून सगळेजण घाईने आता इकडे पोलीस स्टेशनला येतात आणि त्याच वेळेस आता युगंधरला मात्र अटक केली जाते. कारण आता आनंदीचा नवरा या नात्याने आता युगंधरलाच मात्र छळ केलेला आहे असं मात्र दाखवण्यात आलेलं असतं. कारण ह्या विद्याधरने उलटाच गेम करून आता ही केस फिरवण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण आता जेव्हा आनंदी तेथे आता म्हणजे घरी यायचं असतं तिला तेव्हा समजतं, तेव्हा ती विचारते की मालक साहेब आज का आले नाहीत, मला डिस्चार्ज मिळणार आहे, म्हणजे मालक साहेबांना मी घरी यायला नको का. तेव्हा लगेच माई आणि बापू म्हणतात की अगं काय सांगायचं पोरी, अगं युगंधरला मात्र पोलीस आले आणि पकडून घेऊन गेले. तेव्हा आनंदीला खूप मोठा धक्का बसतो. आनंदी म्हणते की लवकरात लवकर आत्ता पोलीस स्टेशनला चला, किती काही झालं तरी आज मला युगंधर म्हणजे मालक साहेबांना असं म्हणजे त्रासात मी नाही बघू शकत, ते देव माणूस आहे आणि अशा देव माणसावर कोणी केस केली असेल. तेव्हा आरती म्हणते की मी केस केली. तर आरती असं म्हटल्यानंतर आता आनंदीला फारच राग येतो. आनंदी म्हणते की आरतीताई तुला अक्कल वगैरे आहे की नाही, तू मालक साहेबावर असे आरोप का केले, त्यांची काय चूक होती, त्यांनी कोणचा माझा मानसिक छळ केलेला आहे म्हणून तू त्यांच्यावर केस केली. तेव्हा आरती म्हणते की अगं या घरात तुला जी वागणूक मिळाली होती ती वागणूक मला सहन झाली नाही. जे काही आता या घरात झालेलं आहे ते सगळं मला सहन झालेलं नाही. आनंदी तू घर सोडून गेली होती तरीसुद्धा या घरात कुणाला तुझं काही घेणं देणं नव्हतं. फक्त प्रत्येकजण आपापल्या
मग्न होते. सगळ्यांना आनंद झाला होता की तू घर सोडून गेली म्हणून. माई आणि बापू यांना सोडून. मात्र या घरात कुणाला तुझी काळजी नाही. माई आणि बापूच असे आहेत की ते तुला लेकीसारखं वागवतात. त्यामुळे प्लीज आनंदी आपल्या घरी चल. आनंदी म्हणते की नाही, मला मालक साहेबांना सोडून घरी आणायचं आहे आणि आता मला त्या घरात जरी जायचं नसेल पण अगोदर मी मालक साहेबांना या संकटात नाही राहून देणार. म्हणून शेवटी आनंदी स्वतः पोलीस स्टेशनला जाते आणि ती केस मागे घेते. आणि ती केस मागे घेतल्यानंतर मात्र आता ती मालक साहेबांची माफी मागायची असते. ती म्हणते की मालक साहेब माफ करा, कारण आमच्यामुळे तुम्हाला इतका त्रास झाला आणि तुम्हाला पोलीस घेऊन गेलेत. आता आरतीताईला खरंच माफ करा. परंतु आता युगंधर म्हणतो की आनंदी हे पग माफ म्हणजे माफी मागण्याची गरज तुला नाही, कारण चूक तर आमची झालेली आहे. कारण आमच्यामुळे तुला आता हे घर सोडावं लागलं, कारण मुलांनी तुला आता या घरात खूप त्रास दिलेला आहे. त्यामुळे आता किती काही झालं तरी शेवटी आता आनंदी तू परत आपल्या घरी यायचं आहे. आनंदी म्हणते की नाही मालक साहेब, कारण त्या घरात माझं म्हणण्यासारखं कोणीच राहिलेलं नाही. कारण त्या घरामध्ये माझ्यामुळे आता इतके वाद होतात मुलामध्ये आणि तुमच्यामध्ये दुरावा निर्माण होतो. त्यामुळे आता मी खरंच असं तुमच्या दुराव्याचं कारण नाही बनणार. काही करा परंतु मला घरी परत यायला नाही म्हणा. तेव्हा युगंधर म्हणतो की नाही आनंदी, तुला जर या घरात यायचं नसेल तर मी सुद्धा त्या घरात नाही येणार आणि त्यासाठी मात्र आता हे घर मला सुद्धा सोडावं लागेल. आनंदी म्हणते की नाही मालक साहेब, तुम्हाला त्या घराची गरज आहे, तुम्ही कुठेही जाणार नाही. तेव्हा तो म्हणतो की मग आनंदी अगोदर तू घरी चल. तू घरी आल्यानंतर मात्र आता सगळं काही व्यवस्थित होईल. प्लीज तू घरी चल. म्हणून तो आनंदीला आता रिक्वेस्ट करत असतो, तिच्या हाताला धरतो आणि म्हणतो की आनंदी, आज मात्र मी तुझा बायको म्हणून स्वीकार करत आहे. आत्तापर्यंत फक्त मी तुला असं काहीतरी सांगितलं होतं की तुझ्यात आणि माझ्यामध्ये कोणताही संबंध नाही, परंतु आज मी तुला स्वतः बायको ह्या नात्याने घरात घेणार आहे. कारण आज ते हक्क तुझे आहेत. आणि तुला एक गोष्ट अशी सांगायची आनंदाची की सगळी प्रॉपर्टी आनंदी तुझ्या नावावर आहे. त्यामुळे किती काही झालं तरी आपल्या घरासाठी समिधासाठी तुला परत घरी यावं लागेल. तेव्हा आता आनंदी म्हणते की मालक साहेब, तुम्ही माझ्या नावावर प्रॉपर्टी का केली? काय गरज होती तुम्हाला माझ्या नावावर प्रॉपर्टी करण्याची? तेव्हा मात्र आता युगंधर आनंदीला अगदी हाताला धरतो आणि तिला घरी घेऊन चालण्यासाठी सांगत असतो. तेव्हा आता आनंदी म्हणते की ठीक आहे मालक साहेब, मी घरी येते पण एका अटीवर. कारण मुलांना तुम्ही रागवायचं नाही, मुलांना त्यांचे हक्क द्यायचे आणि ह्या प्रॉपर्टीची मालकीण मी नसणार आहे. तेव्हा युगंधर म्हणतो की ठीक आहे, मला माहिती आहे की आनंदी तू खूप स्वाभिमानी आहे, तुला हे सर्व नको आहे, पण तरीसुद्धा मात्र त्या घरात तुझे हक्क राहण्यासाठी हे सर्व मी करणार आहे. आणि तेवढ्यात मात्र आता लगेच युगंधर तिला घरी येण्यासाठी चल म्हणत असतो. परंतु आता ही पृथ्वी आरतीची माफी मागतो आणि आता पृथ्वी समोर येतो. पृथ्वी म्हणतो की आनंदी मला माफ कर. तर आता आनंदी म्हणते की पृथ्वी, अरे तू कशाला माफी मागतोस बाळा? अरे तू तर मला रक्त देऊन जीवदान दिलेलं आहे आणि तरीसुद्धा मात्र तुला माफी मागण्याची काही गरज नाही. अरे तू खूप मोठं पुण्याचं काम केलेलं आहे. पृथ्वी, एक चांगला आणि समजदार मुलगा तू आहे आणि प्लीज मला फक्त तुला इतकंच सांगायचं आहे की खरंच तुझे बाप वडील आहे तर ते एक देव माणूस आहे आणि देव माणसाला मात्र आता तू इतकं असं टोचून बोलू नको. त्यांची काही चूक नाही, ते कधीही समिधाताईंना विसरणार नाही. आमचं लग्न फक्त हे जगासाठी आणि माझी ही इज्जत वाचवण्यासाठी मालक साहेबांनी केलेलं आहे आणि मालक साहेब कायम तुमचेच आहे आणि तुमचेच राहतील. तेव्हा पृथ्वी म्हणतो की नाही आनंदी, आज माझी खूप मोठी चूक झाली आणि म्हणून तो युगंधरचा हात आनंदीच्या हातामध्ये घेतो आणि दोघांचा हात एकमेकांच्या हातात देतो, दोघांचे हात धरून. तेव्हा आनंदी म्हणते की पृथ्वी, असं नाही होऊ शकत, हा हक्क केवळ समिधाताईंचा आहे आणि तो हक्क फक्त समिधाताईंनाच राहील, परंतु आज मला मात्र वचन दे. तेव्हा पृथ्वी म्हणतो की आनंदी, मी कायम तुझ्यासोबत असेल, मी कधी तुला एकटीला नाही सोडणार. म्हणून आता सगळीही आनंद झालेला असतो. सगळ्यांना आता इतकं छान वाटत असतं. आनंदीसुद्धा सुखरूप आलेली असते आणि सगळं इतकं छान घडलेलं असतं. परंतु विद्याधरचा आणि आता ह्या शलाकाचा खूपच जळफाट होतो. त्यांना असं वाटतं की काय करावं आणि काय नाही. म्हणून रागाने मात्र आता ते दारू जे काही तेथे मांडले असते, दारू तिथे पिण्याचं नाटक करत असतात. पण त्याच वेळेस आता युगंधर समोर येतो आणि युगंधर मात्र त्यांच्या ज्या बॉटल आहे तर त्या रागाने फेकून देतो. परंतु शिल्पा मात्र आता विद्याधरला म्हणते की विद्याधर, तुला जर असंच नालायक वागायचं असेल
असेल, ह्या बाईबरोबर जर राहायचं असेल तर आज या घराचे दरवाजे तुझ्यासाठी बंद असतील. म्हणून शिल्पा रागाने विद्याधरच्या हाताला धरते आणि त्या शलाकाला आणि ह्या विद्याधरला घराच्या बाहेर काढते आणि आनंदीला मानाने घरात घेते. आनंदीची शिल्पा आता माफीसुद्धा मागते, म्हणते की मला माफ कर, माझी खूप मोठी चूक झाली, मी तिला नाही ओळखू शकले. पण जेव्हा आता आनंदी अंध आहे आणि तिला मात्र दिसत नाही हे सत्य जेव्हा आता मालक साहेबांसमोर येणार आहे, तेव्हा मात्र मित्रांनो खूप मोठ्या सत्याचा आणखीन एक उलगडा होणार आहे आणि आनंदीची खरी जीवन कहाणी आता आपल्या समोर येणार आहे. आनंदीच्या लहानपणी काय काय घडलं, आनंदी कुणाची मुलगी आहे, हे सगळं सत्याचा उलगडा लवकरच होणार आहे. आता आनंदीला मानाने आता घरी आणलं जातं आणि आनंदीला मानाने घरी आणून आनंदीचं औक्षण केलं जातं आणि आनंदीच्या नावावर प्रॉपर्टी आहे तर ते पेपर्स तिच्या नावावर दिले जातात. आता तरीसुद्धा आनंदीला आता ह्या सगळ्याची काही गरज नसते. आनंदी आता अगदी मोठ्या मानाने फक्त मुलांना जवळ घेते आणि हेच माझं सुख आहे. आणि आता मुलांचं आणि मालक साहेबांना ह्या दोघांनाही ती एकत्र करते आणि दोघंही आता सगळेजण एकत्र आलेले असतात. परंतु विद्याधरचा आता जळफाट झालेला असतो. परंतु शिल्पा चांगलीच त्याला धडा शिकवते आणि शिल्पाने त्याला चांगलंच वठणीवर आणून शेवटी सगळ्या सत्याचा उलगडा केलेला असतो. तर मित्रांनो आता नक्की पुढे काय होणार आहे हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.